चाकूर येथील अल्पवयीन मुले हरवल्याचा बनाव करून खून केलेल्या प्रकरणाचा उलगडा, महिला आरोपी अटकेत. केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया ठळक बातमी. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरूपाच्या या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच शास्त्रीय, तांत्रिक व अत्यंत सूक्ष्म तपासाच्या आधारे यशस्वी उलगडा करून आरोपीस अटक केली आहे. संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण तपास यंत्रणा कार्यान्वित करून सदर गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी त्यांचा 7 वर्षीय मुलगा देवांश व त्याचा भाऊ साई चरण हे सकाळी 7 वाजता घराबाहेर खेळण्यासाठी गेल्यानंतर परत न आल्याची माहिती चाकूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांकडून प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि परिसरातील सर्व CCTV कॅमेऱ्याचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. CCTV फुटेजच्या विश्लेषणातून सकाळी सुमारे 7:07 दरम्यान देवांश यास त्याचा चुलत भाऊ साई चरण उर्फ स्वयं हे सायकलवरून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा तपासातील अत्यंत महत्त्वाचा धागा ठरला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुटुंबियांची सखोल चौकशी केली व घटनाक्रमांची साखळी उलगडण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी वेगवेगळे पथके तयार करून चाकूर शहर व परिसरात शोधमोहीम राबवली असता या शोधमोहिमेदरम्यान दुपारी अंदाजे 1:30 वाजता उजळम रोडवरील एका पडक्या घराजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या आडुशाला देवांश याचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर, पोलीस निरीक्षक चाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट टीम यांना पाचारण करण्यात आले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास संदर्भात सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदाराने एकूण 5 स्वतंत्र पथके तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले व प्रत्येक पथकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. CCTV विश्लेषण, तांत्रिक तपास व संशयिताचा मागोवा, गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती संकलन तसेच कुटुंबीय व साक्षीदाराची चौकशी अशा सर्व अंगाने तपास अत्यंत वेगाने व समन्वयाने पुढे नेण्यात आला. तपास दरम्यान कुटुंबातील पार्श्वभूमी, परस्पर संबंध, पूर्वीचे वाद तसेच संशयितांच्या हालचालीचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. या सर्व बाबीचा सखोल अभ्यास करता फिर्यादी याची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे, काही काळ ती घराबाहेर असणे व चौकशी दरम्यान विसंगत माहिती देणे या बाबीमुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व वैज्ञानिक पद्धतीने चौकशी करत परिस्थितीने पुरावे, तांत्रिक माहिती याची सांगड घातली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की गुन्ह्यातील आरोपी अनिता स्वामी हिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून अनिता व तिच्या पतीमध्ये नेहमी वाद व भांडण तक्रारी होत होत्या. त्यामुळे स्वतःच्या आणि दिराच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव करून दिराच्या मुलाचा खून करून त्याचा आरोप पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेवर टाकून तिला अडकवण्यासाठी सदरचा कट रचून अनिताने निर्दोष पालकाचा खून केला व गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने त्याचे मृतदेह बाजूच्या पडक्या वाड्यामध्ये टाकून दिले. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0196 ॲब्लिक 2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) व 238 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत समन्वयाने व कौशल्याने कामगिरी बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या थेट मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासाचा प्रभाव वापर करत अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस अटक करण्यात यश मिळाले आहे.
तर सदर खून प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही बारकाईने तपास करण्यात येत आहे. भरपूर माहिती भेटली. 2-4 प्रश्न तुमच्यावर गप्पा मारत होता. तर एक पद्धती असते, आमचे कर्मचारी काय जुने आमचे LCBचे PI बावकर साहेब या ठिकाणी तुमच्या प्रभागामध्ये त्यांना पण बऱ्याच गोष्टी स्थानिक माहिती भेटलेली आहे. 1 वर्षापासून पंडित साहेब इथे 14 साहेब इथे सहकार्य. मी तुम्हाला सांगतो की जेवढं ज्या पद्धतीनं घटनेची गंभीरता बघून पोलीस स्वतः इथं हजर होते, त्यांनी तात्काळ पथके एवढा त्यांच्या वर्षाचा अनुभव आमच्यासोबत डिस्कस करून आणि त्या पद्धतीने गाईड केलं, त्यामुळे लगेच शक्य झालं. फक्त एक पोलिसांचाच प्रयत्न येत नाही, आम्हाला तुमच्याकडून आणि स्थानिक नागरिकांकडून देखील भरपूर मदत झाली होती कायच्या प्रकरणामध्ये. तर शांतता, संयम आणि सहकार्य आणि जी काय आवश्यक ती माहिती होती फक्त आम्हाला कुटुंबातून नागरिकांकडून पण भेटली. भेटण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य झालं, त्याबद्दल लातूर जिल्हा पोलिसांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचा देखील आभार होतो. सर, मुलाकडनं मुलाशी चर्चा झाली, आता लहान मुलगाच येतो त्या संदर्भात जो आपला साई जो तुमच्या शेतीश सापडला त्या संदर्भात काही चर्चा त्या मुलाच्या त्यानं जो वर्णन दिलेलं आहे त्यानं त्या पद्धतीनं ते त्याचं कथन केलं की तो कुठल्या परिस्थितीत पोचला किंवा काय त्याला कुणी सोडलं आणि तो कोणाला भेटला. तो भेटला त्या माणसानं आम्हाला तात्काळ संपर्क साधला होता, त्यामुळे आमचं तात्काळ पोलीस तिथं पोहोचले होते. परंतु त्या मुलाला आता आम्हाला जुवेनाईल कोर्टाकडे हजर करायचं. जुवेनाईल कोर्टासमोर त्याची काय जबाबदारी त्या पद्धतीनं तुम्हाला कळवून जवळजवळ सर कालचा जो प्रकार आहे, चाकूर शहरामध्ये एवढी पोलीस संख्या म्हणजे कालच्या ह्याच्यामध्ये खूप अलर्टनेसमध्ये आपण काम केलं. एकूण 4 तुकड्या आपण आम्हाला पद्धतीमध्ये पण कळलं. एकूण किती पोलीस काम करत होते सर या सगळ्यांमध्ये? स्वतः SP साहेब पण याच्यामध्ये थांबूनच होते रात्रभर. मला उशिरी झाला. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी घटनेची माहिती भेटली होती साहेबांकडून, ज्यावेळेला कळवण्यात आलं की असं घटना घडलेली, त्यावेळेस स्वतः पोलीस अधीक्षक या ठिकाणी निघाले. त्यांनी घेताना सांगितलं, मला यायला सांगितलं, त्यांनी LCBची संपूर्ण टीम, LCBचे गावकर साहेब त्यांचे 4 अधिकारी त्यांचे 4 टीम असतात. त्या 4 टीम त्याचबरोबर लातूर शहरातले आणि जे अगोदर LCBला चाकूरला काम केले ते वेगवेगळ्या ठिकाणी असले सर्व आम्हाला इथं बोलून, त्याचबरोबर अहमदपूरचे DYSP देखील रात्री बोलवण्यात आले होते. काही ठिकाणी काल बंदोबस्त होता, त्यामुळे आम्हाला उद्योगचे DYSP फक्त बोलवता आले नाही, त्यांना ह्या भागाचे आणि अगोदर LCB केली होती. परंतु जेवढे अवेलेबल शक्य लोक होते माझ्या मते, आणि त्याचबरोबर यांना मदतीसाठी होमगार्ड आमचे होतेच, परंतु RCBची 2 पथकं देखील या ठिकाणी हजर होते. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचा त्यांचा वापर करून आम्हाला त्या दुसऱ्या मुलाचा शोध घेत आहे. अवेलेबल बेस्ट मॅन पॉवर SP साहेबांनी इथं पाठवून त्यांना मोबिलाइज करून प्रॉपर युटिलायझेशन कसं होईल याची काळजी घेतली. आणि आपल्या सहकार्यामुळे आणि पोलिसांनी घेतलेल्या परिश्रमामुळे दुसरा मुलगा आम्हाला स्कोर भेटले आणि गुन्हे आपण तात्काळ उघड करण्यात यश मिळालं. आता गुन्ह्याचं कारण काल PM झालेलं गुन्ह्याचं कारण गळावरून झालेलं आहे, दिलेलं आहे. त्यामुळे खून हा गळावरून झालेला आहे, तो तपासात चालू होता. कारण त्याच्या गळ्यावर जे मार्क आणले ते मार्क कशा पद्धतीने आहेत, कोणतं वेपन वापरले, तो आम्ही तपास चालू आहे. जस्ट आम्हाला किती वेळ झाला आता कोणतं जरा तो सारवळ चौकात म्हणून झाला. रिंग रोडला सारवळ चौक. त्याच्या वडिलाला तिथून एका माणसाचं ओरडत होता, एक माणूस तिथं भेटला. आम्ही नाव होतं त्या माणसानं, मुलांचा नंबर सांगितला, त्या माणसांचा वडिलांचा नंबर सांगितला, त्यांनी फोन केला. फोन केल्याच्या काळानंतर तात्काळ विवेकानंद पोलीस स्टेशन किंवा शहरातले पोलीस स्टेशनवाले आणि आमचे बाकीचे पण पोलीस स्टेशनवाले ते शोध घेत होतो. बरोबर रिंग रोडला आमच्या जवळ चौकात तात्काळ 2 मिनिटात पोहोचले. मुलगा ताब्यात घेतला, तर आम्हाला कळवलं, मुलाला घेऊन स्वतः विवेकानंद PI इकडे आले. म्हणजे हा सगळा बनाव म्हणजे मुलाला लातूरला पाठवण्याचं वगैरे आरोपीनेच केलेलं होतं असं काही सध्या काही माहिती वगैरे? पूर्ण बनाव, पूर्ण प्लॅनिंग, पूर्ण गुन्हा मुलाला पाठवणे लातूरला संपूर्ण गुन्हा त्या आरोपीने केलेला आहे. ते आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि या कामी तिला कोणी मदत केली आहे का याचा तपास आम्ही करतो. जर कोणी केलेली असेल तर त्याला याचं सहकार्य केलं जाईल. मग तो खून करण्यात असेल किंवा पुरावे नष्ट करण्यामध्ये असेल त्याचं केलं जाईल. PM मध्ये
रात्री दाखल झाल्या काल यावेळेला काही गोष्टी क्लिअर व्हायच्या होत्या म्हणून मला वाटतं बेस नंतर देण्यात येईल म्हणून आपण दाखल व्हायचं नसलं परंतु काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानंतर मान्य कोर्टाची परवानगी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपी जी मयत मुलगा देवांश म्हणजे स्वामी आहे तिची चुलती आहे तिला अटक केलेली आहे. अटक केल्यानंतर कोर्टात हजर केल्यानंतर तिला 24 तारखेपर्यंत PCR दिली. ज्या वेळेला या घटनेचा पूर्ण तपशील तुम्ही जर पत्रकारच नाही की गावकरी म्हणून तिकडे तुम्हाला माहिती आहे, काल सकाळी ज्यावेळेला दोन्ही मुलं बेपत्ता असल्याची माहिती भेटली दोन्ही मुलांचा गावकरी शोध घेत होते. त्यानंतर चाकूर पोलीस स्टेशनला याबाबत कळवण्यात आल्यानंतर चाकूर पोलीस स्टेशनने उपलब्ध असलेले सर्व स्टाफ त्यावेळेला मुलांच्या शोधाच्या बाहेर पडले. त्यातल्या आपल्या एका अंमलदाराला मस्ती नावाचे अंमलदार त्यामध्ये मुलगा दिसून आला होता. मुलाचा मृतदेह त्या टायरच्या मागायला पोहोचला परंतु दुसऱ्या मुलगाचा कोणताही पत्ता लागत नव्हता किंवा तो कुठे मिळून येत नव्हता. त्याच्या शोधासाठी आम्ही वेगळी पथकं तयार केली होती. स्वतः मान्य पोलीस अधीक्षक या ठिकाणी हजर होते. त्याचबरोबर एनसीबीची संपूर्ण टीम त्याचबरोबर लातूर शहरातील पोलीस स्टेशनचे जे जुने या भागात किंवा एनसीबीला काम केले ते अंमलदार सुद्धा इथं बोलवण्यात आले होते आणि त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु या शोध घेत असताना देखील आपल्याला त्या मयत मुलगा मंगेश याची देवांश त्याची चुलती मिळून येत नाही. चुलती साधारणतः 4 वाजल्याच्या सुमारास अचानक तिचा मोबाईल देखील बंद होता आणि जे मयताचे वडील आहेत मंगेश स्वामी यांनी देखील त्याच्यावर संशय व्यक्त केला. थोडीफार आम्ही चौकशी केली. त्याचबरोबर CCTV आणि काही कॉल डिटेल्सचे रेकॉर्ड लाईव्ह लोकेशन करंट लोकेशन याचा आधार घेत आम्ही त्या महिलेकडं तिचं नाव अनिता दिनेश स्वामी त्याकडं चौकशी केली असता तिनं या गुन्ह्यामध्ये तिच्या दिराचा मुलगा त्याच्या नाव खून करून तसं स्वतःच्या मुलाचा दोन्ही मुलं अपहरण झालेलं असा बनाव केलेला होता आणि त्याचा बनावाचा आरोप तिला 2 ते 2.5 वर्षापूर्वी त्यांची एक तक्रार इथं झाली होती एका महिलेवर द्यायचं होतं ज्या महिलेसोबत तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत असा आणि त्याच्यावरून त्यांच्या घरात वाद होते असा तिचा प्रयत्न होता. परंतु सध्याचा तिने स्वतःचा मुलगा जो आहे तो लातूरला पाठवून दिलेला होता. नंतर मुलगा आम्हाला लातूरला भेटला विरोधान चौकशी ताब्यात घेतला. तो मुलगा समोर ज्या वेळेला आमच्या आला त्याच्याकडून काही माहिती भेटल्यानंतर आणि या महिलेच्या चौकशीमध्ये तिनं कबुली दिलेली आहे की सदरचा गुन्हा त्या दुसऱ्या महिलेवर आळे यावा माझ्या संसारातला जो अडसर आहे तो दूर व्हावा त्यासाठी तिनं बनाव केलेला होता. मुलाचा खून करून स्वतःच्या मुलाला बेपत्ता करून की अपहरण आणि खून हे दोन्ही प्रकरणं तिच्या नावावर टाकले होते. तपासात आतापर्यंत आपले निष्पन्न झालेले आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज कोर्टात आरोपीला हजर केलं. त्या आरोपीला दिनांक 24 तारखेपर्यंत आपल्याला PCR भेटले. संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर अन्य सहसंपादक आनंद कांबळेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.